छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पुरंदर याच्या निवडणुकीला आपण सामोरे जात असताना आपले आदर्श डॉक्टर रमेश आबा इंगळे आणि माणिकशेठ निंबाळकर यांची आता नुकतीच दोन्ही वक्त्यांनी ओळख करून दिली आहे, त्यामुळे मी जास्त काही आपला वेळ घेणार नाही। परंतु कामे कशी करायची आणि प्रशासनामध्ये काम कसं करायचं यासाठी आपले दोन्ही उमेदवार अतिशय एकदम सक्षम आहेत। खऱ्या अर्थानं आपल्या समोर जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा अनुभव नाहीये, फक्त त्यांच्याकडे आश्वासन आहे आणि आश्वासनाला बळी न पडता जो काम करणारा उमेदवार आहे त्या काम करणाऱ्या उमेदवाराला आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यायचंय। आणि आमच्याच गावामध्ये दोन उमेदवार आहेत। आता आमच्या गावामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 25 ते 30 वर्ष सत्ता त्यांच्याकडे असताना त्यांनी केलेला विकास आणि आमच्याकडे 5 वर्ष सत्ता असताना आम्ही केलेला विकास, ह्या दोन गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की या दोन पैकी कुठल्या उमेदवाराचं आपण काम करायचं ते। कारण रमेश आबासारखं नेतृत्व आपल्या बेलसर माळशिरस गटासाठी मिळतंय याचा मला सार्थ अभिमान आहे। कारण हा एकमेव व्यक्ती असा आहे की हा आपल्या भागाचा विकास करू शकतो। कारण कुठलंही पद नसताना आता बापूंच्या माध्यमातून जवळपास 35 कोटी रुपयाचा निधी त्या बेलसर माळशिरस गटासाठी त्यांनी आणलेला आहे आणि त्यानंतर आता परत पुन्हा त्यांनी 3 कोटीचा निधी या ठिकाणी आपल्या बेलसर माळशिरस गटासाठी आणलेला आहे। असं नेतृत्व आपल्याकडे आहे आणि ते जर स्वतः जर निवडून आले, जिल्हा परिषदेवरती जर गेले तर ते किती निधी आणू शकतात याची फक्त तुम्ही कल्पना करावी आणि आपल्या या भागाचा विकास झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही। आणि त्यांना साथ देणारे आपले माणिकशेठ निंबाळकर, कारण त्यांना प्रशासनाची एवढा अनुभव आहे, कारण बापूंबरोबर जवळपास 17-18 वर्ष ते काम करतायत। जिल्हा नियोजन समितीचं पद त्यांनी भूषवलं आहे। त्यांना निधी कसा आणायचा, त्यासाठी कशा पद्धतीने पत्रव्यवहार केला पाहिजे याच्यावरती त्याची कमांड आहे त्यांची। त्यामुळे हे दोघे जर शिलेदार एकत्र आले तर आपला विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि बापूसारखं सक्षम नेतृत्व पुढे आहे, त्यांच्या जोडीला जर आपण चांगले जर शिलेदार दिले तर हा पुरंदरचा पुरुष शाबूत राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी तुम्हाला आश्वासित करतो आणि या ठिकाणी थांबतो। आणि दोन्ही शिलेदारांना येत्या 5 तारखेला मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि 7 तारखेला येणाऱ्या विजयाच्या मिरवणुकीमध्ये सर्वजण सामील व्हा असं मी तुम्हाला आवाहन सुरीचं म्हणजे मी पण सुरी करायचे आणि शेत बरं का। आज आपण जिल्हा परिषद पंचायत समिती 2026च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सामोरे जाण्यासाठी आपण तिथे आलेलो आहोत, एकत्र जमलेलो आहोत आपण। आज आबाबद्दल आणि माणिक बद्दल सगळ्यांनी सांगितली, सगळी माहिती सांगितली। मी काय ते आणि माहिती सांगत नाही जास्त। आता पंढरी आबा जे आहेत, मी काय म्हणतो तुमचा अनुभव सांगा। मी एक मिनिट माझा ऐकून घ्या। पंढरी आबा आता आम्हाला शिपावती शाळेत कुठे गेले काय ते समोर येतो आता आम्ही बरं काय याची आता काही तयार झाले लोक आहेत। आज आपण सार्वजनिक जीवनामध्ये हे आता पालखी मोठी आमच्या सासूबाई हा कळलं का, हे सगळं नातेवाईक गाव एक आहे आपण बाबळे साहेब। फक्त विषय असा आहे की आजपर्यंत 40-45 वर्ष झुलत ठेवलेले आहे ह्याच काही ठराविक नेत्यांनी, मी काही जास्त कोणाची टीका करत नाही, पण एक तरुणांच्या भवितव्यासाठी सांगतो बाळांनो की जे बापूंनी 15-20 वर्ष मेहनत घेतलाय, संघर्ष केलाय
आज गुंजवणीचं पाणी आणण्यासाठी जो आज पाणी येऊन आपला भागाचा विकास होणार आणि तर त्याच्यामध्ये कसा फोडा घालायसाठी आज 5-5 उमेदवार उभे केलेत. आज 5-5 उमेदवार करून एवढं असं काय सेवा करायला महिना पण याच्या अगोदर दिवस नव्हते का? आज फक्त ही निवडणूक आली 3 वर्ष कुठे गेले तुम्ही? कोविड मध्ये कुणी तुम्हाला साथ दिली? आज बापूने लोकांना रिलीजवर केले हे केले सगळं हे केलं तरी पदावर नसताना पण आज बोलण्यासारखं म्हणजे विशेष एकदम नाहीये. फक्त तरुणांना एक लक्षात घ्या की उद्याचं आयुष्य जर आपल्याला सुखी जगायचं असेल शहरामध्ये न जाण्यासाठी स्थलांतरित न होण्यासाठी तर हे फक्त दोन्ही ओनली फक्त धनुष्यबाण उमेदवार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हेच मतदान करणं बापूंसाठी गरजेचं आहे. आज बापूंनी जीवाचं रान करून घेतात. माणिक बद्दल जर बोलायचं म्हणलं ना तर प्रशासन मधला पत्र व्यवहाराचा 1 नंबर ड्राफ्टिंग करणारा माणूस अनिल शेठ. जो शब्द टाकला ना जो शब्द समोर प्रवीणने सांगितलं ना होणारी कामं करून घेण्यासाठी तो शब्द वापरायचा तो ह्या ब्रेन मधून येतो. असे एक एज्युकेशन उमेदवार बापूंनी दिलेत आपल्याला. आज आपण समाजसेवक आहेत त्याच्या बाबतीत आपण समाजाला पदाची काय म्हणजे आपल्याला जी बापूंनी दिलेली कामं शासनापर्यंत येतात, जिल्हा परिषद मध्ये येतात, पंचायत समितीमध्ये येतात. या दोघांच्या मार्फत सगळे हात मोडले जाणार आहेत. आज आम्ही गेली 20 वर्ष जगतोय पण गेल्या 25 परत आपलाच गण हातात नाही आला. आणि एक दुःख आहे की गेल्या वर्षी भरपूर प्रयत्न केले. आज बापूंनी जागतिक लेवलला एअरपोर्ट घेऊन ठेवलंय, पाणी येतंय, आयटी पार्क येतंय. तरुणांना बाहेर न जाण्यासाठी बापूंची तळमळ, काळ्या आईच्या शेतीला पाणी येण्यासाठी तळमळ. आज त्यांनी स्वतःचे किडनॅप घालवलेले. आज 3 वेळा डायलिसिस करावं लागतंय. फक्त एकच आहे, शिवरी हे गाव फार मोठं आहे आणि मतदार म्हणजे तुम्ही आज शेतीवरती जे अवलंबून लोक आहात हे स्थलांतरित न होण्यासाठी एकमेव इथं शेतीला पाणी मिळायला पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळायला पाहिजे. आणि आपण जागतिक लेवलला तर पटलावरती गेला पुरंदर बापूंच्या चातुर्य भूमिकेने जी 2-3 प्रोजेक्ट आले, आयटी पार्क आलं. आज आपण क्लिप मध्ये बघतोय चातुर्य. आज पुरंदरची विकासाची जर दिशा बोललं तर जिजुरी नगर परिषदेच्या म्हणजे प्रचाराच्या सभेमध्ये अजितदादा पवारांनी उल्लेख केला की सगळ्यात म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये ग्रोथ होणारा आता तालुका 1 नंबर असेल तर पुरंदर आहे. आपण बरोबर का नाही? अजित पवार सारख्यांनी ते उल्लेख केला तिथं. त्याच्यामुळे फक्त तरुणांना एकच आली आहे ही कोणी येणारे, कोणी चाल्या वाटणारे, कोणी काही करणारे काही याच्याची तुम्ही भुलू नका. बापूंच्या विचाराची एकनिष्ठ राहून दोन्ही ठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषद आपल्या सगळ्या जे मतदानाचे जे पेट्या निघणार आहेत ते कशा जास्तीत जास्त मतदान निघतील एवढी फक्त काळजी घ्या. आणि म्हणजे आपला कोण परत माळशिरस गणामध्ये कोण उमेदवार असेल तिथे आपलं शरद यादव म्हणून उमेदवार आहे ते शिक्षक आहेत. हे जसे एज्युकेटेड आहेत लोक ते शिक्षक एज्युकेटेड लोक आहेत. लोक एवढी बापूंनी चांगली दिलेली आहेत की बरोबर बापूंनी जे काम पाठवलंय ते काम जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे, सुविधा होणार पाहिजे. आज बघा पंडित मी लय बोलत नाही, एकच गोष्ट सांगतो. आज पंचायत समिती, जिल्हा परिषद मार्फत स्मशानभूमीमध्ये फळ येतोय बघा. उणीव सगळं येतोय, साफसाफ आता रस्ते झाले डांबरी. आज हे तुम्ही सांगा आयुष्य गेलं. हे जर बापूंनी म्हणून नसतं घेतलं तर पाणी माझ्यावर रस्त्याने अख्खं वाया होतं. म्हणजे मी पण साक्षीला मी पण पांगारला जात असतो इथून. याजवळ आमची सासूवाडी आहे, तिकडनं जाणं येणं शाळेत तर पहिलं होतच समजा. आज हे जिथं माणसाला अंतिम सत्य जाते बाबा. आज पूर्ण पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये आता जर काम करण्याची कोणाची जर धमक असेल तर ती फक्त नामदार विजयबापू शिवतारे यांची. या तालुक्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये मी म्हणेल प्रशासनावर पकड कोणाची आहे तर ती विजयबापू शिवतारेंची आहे. आता जर आपल्याला काही काम करायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्याकडे जा, त्याच्याकडून तुमचं याची 100% खात्री मी देतो. आणि गावामध्ये सिंगल फेज पॉवर सप्लायचा विषय खूप अख्ख्या तालुक्यामध्ये जवळपास 100 डीपी आपल्याला या तालुक्यामध्ये प्रस्तावित आहेत. आणि ह्या कामावर कुठल्याही प्रकारचा निधी सरकारने टाकलेला नाही. असं असताना हे विरोधक जात आहेत कुठेतरी, त्यांना सांगतायत लोकांना काय आम्ही तुमची डीपी करून देतो, हे कुठं करून देतात. मित्रांनो खरंच सांगतो, जेवढी कामं बापू करू शकतात एवढी कामं कुणीही करू शकत नाही. आणि म्हणून आज खरं तर बापू येणारच होते, पण काही थोडेसे सासवडमध्ये एक अंत्यविधीचा कार्यक्रम होता आणि ते थोडस उशीर झाल्यामुळं बापूंना येता येणार नाहीये. पण तिथं तेही महत्वाचं होतं.
एकच सांगेन, जेवढं शक्य होईल तेवढं मतदान आपण डॉक्टर रमेश आबा इंगळे आणि माणिक निंबाळकर या दोघांना देण्याचा प्रयत्न करायचा, नवे द्यायचे. आबा आणि माणिक दादा दोघांनाही मी शिवडीकरांच्या वतीनं आश्वासित करतो की येत्या 7 तारखेला तुम्हाला निकाल सुरू असताना हे समजेल की जेव्हा आमच्या मशीन तिथं उघडल्या जातील आणि त्यावेळेला 100% शिवसेनेच्या धनुष्यबाणावर शिवडी गावात 1 नंबरचं मतदान झालेलं असेल, एवढंच या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो. यानंतर अंकुश आमटे 2च मिनिटात मार्गदर्शन करतील. आपल्याला थोडस